महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे हे राज्यभरातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहेत। सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील छत्रपती शाहू सभागृहात विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष निशांत साळवे यांनी केले होते। प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे आपल्या मनोगतात म्हणाले, राज्यातील सरकार हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही। जाती धर्मामध्ये वाद लावण्यात या शिंदे सरकारला रस आहे। अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत। असे अनेक प्रश्न या ठिकाणी सुनील गव्हाणे यांनी मांडले। शरद पवार यांनी पुण्यात अनेक प्रोजेक्ट उभे केले असून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण झाला आहे। सोलापुरातील अनेक तरुण हे आज पुण्यात त्या ठिकाणी जॉब करतात। सोलापुरातील विद्यार्थी आणि तरुणांना सोलापूरमध्येच नोकरी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कोठे यांनी पवार यांच्याकडे आग्रह केला आणि पवारांनी देखील त्याला सोलापूरमध्ये आयटी पार्क व्हावे यासाठी पुण्यातील उद्योजकांना महेश कोठे यांची भेट घडवून देऊन सोलापूर शहरात देखील आयटी पार्क होण्यास मदत करत आहेत, असे सुनील गव्हाणे म्हणाले। यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष सुधीर खरेटमल, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर मनोहर सपाटे, युवक अध्यक्ष अक्षय वागसे, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, प्रशांत बाबर, राजू कुरेशी, चंद्रकांत पवार, युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, सुनीता गायकवाड, नाना भोईटे, अजित पात्रे, समर्थ लवते, ओम अंदेली, निखिल दारिगोल आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना आजपर्यंत आदरणीय पवार साहेबांनी जे कार्य या देशामध्ये आणि राज्यामध्ये केलंय त्याची ओळख नवीन मुलांना झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून मी शहरमित्र ही मोहीम घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत जातोय आणि विद्यार्थ्यांना साहेबांचं काम याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या राज्यातील नेतेच नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा असुरक्षित आहे। आपण गेल्या काही दिवस पाहतोय सातत्याने वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटना या ठिकाणी होत आहेत। जाणीवपूर्वक दोन धर्मामध्ये, दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार पुरस्कृत संस्थांकडून होतंय आणि राज्याचे गृहमंत्री पोलिसांना यामध्ये व्यवस्थित डायरेक्ट करत नाही किंवा पोलिसांनाच मोकळीक दिलेली आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे असं माझं मत आहे। सांगण्याचं तात्पर्य तेच आहे की पोलिसांवर जो धाक पाहिजे तो धाकच आता गृहमंत्र्यांचा राहिला नाही आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली।